हाय मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. तर चला आज आहे ना, खूप दिवसातून फुलं घ्यायला आले. पहा मी बरेच दिवस फुलं आणतच नव्हते, देवपूजाच होत होती नुसती. आज फुलं आणायला आली छान असे, कारण धावपळ करण्यात वेळच भेटत नव्हता इकडे येऊन फुलं घेऊन जाण्यासाठी. आप्पा पण सध्या आजारी असल्यामुळं आणि आज आहे आता 2-4 दिवस तर मी कधी कुठं गेले नव्हते, पण आज जावं लागतंय पहा लग्नासाठी. आणि दिदीला ठेवते मी घरी आप्पांसाठी. तर ठेवा तर तिला लागणारच आहे, मस्त लागणार जायचं, पण आता घेऊन जाणं शक्य नाही कारण की आप्पांसाठी. ती म्हटलं थांब, तर ती पण म्हटली हा थांबते म्हणे. तर जायचंय पा भैयांनी जाणार आहे आणि दाजी पण येतील पा तुमची. तर आता दिदीचंच मला थोडंसं हे वाटतंय, कारण ती लगेच हा म्हटली, कारण आप्पांसाठीच हा म्हटली. ती लग्नाला जायचं म्हटलं लेकरांना वाटतंच यावं म्हणून, पण आता विलाज नाही त्याला, जावं तर लागणार आहे. आणि आपणचं बघते आता जेवणाचं वगैरे काय, आता पोळी तर खाल्लेत त्यांनी, जेवण वगैरे काय करायचं विचारून करून मग जाणार मी. 11-12च्या दरम्यान जाईन पा. चलत आले ते फुलं घ्यायला आणि छान असं वातावरण आहे सकाळचं पा. इथं शाळा होती पा, पब्लिक स्कूल. आता सध्या वाचनालय आणि हे आहे ते अभ्यास करायला मुलं येतात पा तिथं. आणि ज्यावेळेस शाळा सुरू होती त्यावेळेस इतकं छान वाटत होतं, प्रसन्न वातावरण होतं ना. लवकरच ती शाळा पण सुरू होणार आहे पा. तर छान अशी शाळा आहे, खूप मोठा परिसर आहे, खूप असे झाडं येतं. देवाला फुलं वगैरे सगळे बरेच जण इथून येऊन घेऊन जात असतात पा. आणि मुलांना खेळण्यासाठी पण झोपाळे वगैरे तिथं सगळे. इंग्लिश मीडियम होतं पा इथं, करायचं सुरू करत त्यांना. छान वाटतं कार्यक्रम गॅदरिंग वगैरे सगळे कार्यक्रम होत असतात पा या शाळेमध्ये पण. देवपूजा तर करून आले होते मी, आता गेलं का फुलं ठेवायचे आणि बाकी काय कामं असतील ते बघून घ्यायचे. देवपूजा करूनच आले होते मी. सगळीकडनं नांगरणी वगैरे झाली, आता गहू वगैरे म्हणजे काही नाही पेरलेत, काही नाही पेरले नाहीत अजून. चाललंय काम आता. हे शेतात पहा हरभरा पेरला, छान असा हरभरा पेरून झाला आणि आता खूप मोठा झाला पहा. आता पाणी वगैरे देते नसते, आता एक पाणी देऊन झालं असं त्यांचं, 1-2 झाले असतील पाणी. आम्ही आमच्या शेतात आम्ही आता म्हणजे गहूच पेरलाय, दोन्ही शेतामध्ये गहूच आहे. काय करतोय भैया? त्याला आहे ना कुत्र्यांचा फार वेळ आहे पा. आपलं गोल्या असून सुद्धा आहे ना या कुत्रीची लाड करीत असतो, ठेवते म्हणत येऊ दे तिला पण. आपली शेजारींच्या जावेची पा तिथं कुत्र, तिला पण येऊ दे म्हणतो. हे काय करायचं लग्नाला? ती चालली होय, तू नाही बोलवलं का? लग्नाला जायचंय मग आवर ना. किती वाजलेत? 10. त्याला तर 10 वाजलेत पा. आवरतोच मग आता. अशी जायची गडबड असली का नेहमी पाणी येतं पा. कुठं जायचं आता 2-3 वेळेस झालं पा, जायचं म्हटलं पाणी येतं, पण आलेलं पण चांगलंच म्हणा. आता सोमवारी मी घरी नाही तर मग परत लक्ष द्यायला कोण नसतं राहिलं. आता पाणी भरल्याच्या नंतरच जावं लागेल पा, तोपर्यंत सुट्टी नाही. मैत्रिणी निघाले. भाई आवरलं तुझं? ते काही येईना अजून, आवरायचंच काम चाललंय. मी तर झाले आवरलंय. आणि आप्पांसाठी तर म्हटलं तर भाकरी करून ठेवीन, पण ते म्हटले गरम गरमच भाकरी खायची. तर दीदी म्हटली करीन मी. दीदी करशील का भाकरी? तिला जड जाते बरं का आता, पण आता काय करणार आहे, विलाज नाही त्याला. अगं आपल्या आप्पांसाठी नाही तर मग मी तुला तर नेतच असते, तुला तर माहिती आहे ना आता. हा ती आहे ना कॅमेऱ्या समोर ती नाराज झाली पा, पण आता जाणं पण गरजेचं होतं. आणि आप्पा पण म्हटले नाही लग्नाला जा म्हणे तुम्ही. झालं तयार भैया? निघायचं? दीदी आपली नाराज झाली पण. मग काय करायचं, तिला खाऊ आणू खायला काहीतरी. काय आणायचं दीदी? ती काय समोर येईना आता. हा आणि तिच्याकडे कॅमेरा घेऊन जाईन तर ती अजून नाराज होईल, त्याच्यामुळे तिला काय दाखवत नाही मी आता. का दाखवायचं भैया? नको, ती पण नाराज होती. चलत मैत्रिणी आता पुढं सुवर्ण वहिनी त्या पण येतात, त्या घरी जायचे पा त्यांच्या तिथं. आणि मग तिथून ऋतूला आणि त्यांना शाळेतून घेऊन जायचं मग. चला तर मग चल ऋतूजा, चल आवरलंय का? चल ऋतू, माझ्यासोबत यायचं गाडीवर का पप्पाच्या गाडीवर? माझ्या गाडीवर नाही बसायचं? नाही बर, कट्टी मग कट्टी तूच सोबत. कट्टी येणार का नाही सांग? नाहीच, थांबतोय पप्पालाच घेऊन जाते आमच्या घरी, मग तर येशील ना घरी. हा पिले, तू शाळेत जायचं ना रे, कशाला येतोय लग्नाला? हा लगेच काढ कपडे.
बघा ऋतूची सँडल किती छान येतं. कोणी घेतले ऋतू? मम्मी. पप्पा नाही घेत का काही तुला? हा पप्पा नाही घेत काही? घेतात ना. मग प्रत्येक वेळेस मम्मीचं काय नाव सांगायचं, पप्पाच नाव सांगायचं ना. बघा ऋतू नाही नाही म्हंटली. बघ कशी गाडीवर बसती. आता म्हंटली कशी गाडीवर बसती ऋतू. चाललोय आता लग्नाला. येते ना. चल वहिनी लवकर. आत्याच्या पुरी चल लवकर. चला इकडं कशाला बसीन तू? तिकडं नको येऊ कशाला? नाही नाही नको नको माझ्याकडे नकोच. भाऊकडे जाय तू. पळ. हाय ऋतू आली माझी. ऋतू आली बस झालं. है ना ऋतू. चला तर मग बाय कर व्हिडिओला आता. बाय. कुठं चाललो आता? लिमगावला लग्नाला चाललेत पा. बाय ऋतू.